प्रभु रामचंद्राय नमः। श्रीरामा प्रार्थिता वानरगण शरणागत विभीषण सृष्टिघाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सस्वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी रोजी जयाचे चिरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेशाला वंदन करून कौशल्या पुत्र प्रभु रामचंद्राला वंदन करून अंजनी पुत्र हनुमंतराला वंदन करून तसेच या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करण्यापूर्वी कथेचं अनुसंधान कालच्या अध्यायामध्ये प्रभु रामचंद्राच्या क्रोधाचं उपशमन नळ नेळ जांबवंत आणि सर्व वानरांनी सर्व प्रभु रामचंद्राच्या समोर विनंती केली, प्रभु रामचंद्राची प्रार्थना केली आणि त्यानंतर प्रभु रामचंद्राला आलेला क्रोध त्या ठिकाणी भगवंतानं शांत केला आणि भगवंतानं तो आलेला क्रोध शांत केल्यानंतर सुग्रीवाशी भगवंत प्रभु रामचंद्र काय बोलतात आपण ते ऐकू। शांत करुणी कृपासी आविष्टुनी मोहायसी वाह काय बोलत सुग्रीवासी सावकाशी परेशा। भगवंतानं त्या ठिकाणी जो मोहामध्ये भगवंत होते तो मोह काढून टाकलेला आहे। सर्व वानर सेनांनी सर्व जुगपतींनी जेव्हा प्रार्थीला रघुनंदनाची प्रभु रामचंद्राची जेव्हा प्रार्थना केली तेव्हा मात्र त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र शांत झाले। शांत झाल्यानंतर सुग्रीवाला काय बोलतात ऐका। पुढे घेऊन लक्ष्मणा वाह सुग्रीवाने बोलावून आदिनी परिदिला वचन दशरथ नंदन बोलत। भगवंताने आपल्या मांडीवर लक्ष्मणाचं डोकं घेतलेलं आहे आणि जवळ त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलवलं। सुग्रीवाला बोलवून ब्रह्मांड नायक असणारे प्रभु रामचंद्र दीनवदन लहान तोंड त्या ठिकाणी करून सुग्रीवाला विनंती करतात। काय विनंती करतात ऐका। सुग्रीवा परस विनंती वाह वावरचा कामित्र कार्यार्थी तुझे उपकार किती म्या वचन व्यक्ती बोलावे। सुग्रीवाला जेव्हा जवळ बोलावून घेतलं प्रभु रामचंद्राने तेव्हा सुग्रीवाला भगवंत बोलतात, अरे सुग्रीवा तू तर या ठिकाणी माझा सखा आहेस, मित्र आहेस, तुझे उपकार माझ्यावर अनंत प्रकारचे उपकार आहेत। तू मित्रामध्ये जे सहाय्य करायला पाहिजे ते अत्यंत उच्च दर्जाचं सहाय्य मला केलेलं आहे, परंतु मला तुला एक विनंती करायची आहे आणि ती विनंती तुला ऐकावीच लागेल। सुग्रीवाला प्रभु रामचंद्र बोलू लागले, मदन बोलावे सर्वदा काय पुण्या समस्ता कुडाविला शरणा वचन अरे सुग्रीवा या ठिकाणी मी काय काय बोललो, जेवढं बोललो त्या ठिकाणी सर्व व्यर्थ बोललो। तुला मी वचन दिले
विभीषणालाही वचन दिले. सर्व देव सुरवर सुद्धा माझ्या भरवशावर या ठिकाणी मी राजा रावणाला मारीन आणि सर्वांची बांधवडी सोडीन, यासाठी माझा अवतार आहे. परंतु या ठिकाणी सर्व व्यर्थ जाते. काय मला तर या ठिकाणी बोलवत सुद्धा नाही, तरी सुद्धा मला तुला बोलायचंय. काय बोलतात ऐका. माझे अंतकाळीचे वचन तू मानू रे आपण सगळे घेऊन वानरणार किसकिसने गमन करावे. अरे सुग्रीवा, माझं या ठिकाणी अंतकाळीचं वचन आहे. ब्रह्मांडाचा नायक असणारा प्रभू रामचंद्र माझ्या मरणाची शेवटची वेळ आहे सांगतोय. कारण मी जेवढं जेवढं बोललो, जेवढी जेवढी मी या ठिकाणी वल्गना केली ती व्यर्थ आहे. माझं मरतानाचं शेवटचं वचन तुला ऐकावं लागेल. ही आपल्या सोबत असणारी 18 पद्म वानर सर्वच्या सर्व तू किष्किंधा नगरीला घेऊन जा. सर्वांचं त्या ठिकाणी किष्किंधेमध्ये नेऊन सर्वांचं संरक्षण कर, असं सुग्रीवाला भगवंत बोलू लागले. पुन्हा काय बोलतात ऐका. विभीषण सगळे न्यावा सर्व प्रकारे रक्षावा. रावण करुणिया मावा घेल जीवा यातिया. अरे सुग्रीवा, नुसते वानर सैन्यच नेऊन जमणार नाही. आपल्याला या ठिकाणी शरण आलेला असा जो विभीषण आहे, राजा रावणाचा बंधू जो आपल्याला शरणागत या ठिकाणी आलेला आहे, त्याचं संरक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य माझ्याकडून होऊ शकलं नाही. म्हणून सुग्रीवा, तुला विनंती आहे, किष्किंधेला हे वानर सैन्य नेत असताना विभीषणालाही ने, विभीषणाचंही त्या ठिकाणी संरक्षण कर, असं प्रभू रामचंद्र सुग्रीवाशी बोलतो. अरे या ठिकाणी मी काय बडबड केली म्हणले. राजा रावणाचा संहार करीन, विभीषणाला लंकेचा राजा बनवीन, असं माझे बोल आहेत. पण ते सर्व व्यर्थ होतात की काय. या ठिकाणी मी जे बोललो त्याप्रमाणे मला या ठिकाणी वागता आलं नाही. भगवान प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलतो. वरथा गेला तो पणा न मारायचे रावणा न कुडाली ताबीसेना प्राणे लक्ष्मण वेदला. मी जो पण केलाय, काय पण केला होता. राजा रावणाला लंकेत जाऊन मारीन, विभीषणाला लंकेचा राजा बनवीन, अशा प्रकारचा मी स्वतः पण केला. पण तो पण माझ्याकडून पूर्ण झाला नाही. उलट या ठिकाणी माझा बंधू असणारा लक्ष्मणानं सुद्धा स्वतःचे प्राण वेचले. सुग्रीवा, असे या ठिकाणी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र बोलतो. सुमित्राच्या जवळे छेदीन रावणाचे शिसाळे तीव्रथा घेतली माया गेले रणी मोकलिले सुमित्र. अरे या ठिकाणी या राजा रावणाचं शिसाळ काढण्याचं काम, या राजा रावणाचं निर्धारण करण्याचं काम मी जे करणार होतो ना, ते माझ्या या बंधू लक्ष्मणाच्या जीवावर करणार होतो. पण या ठिकाणी बंधू लक्ष्मणच या ठिकाणी निपचित अवस्थेत पडलेला आहे.
त्याने स्वतःचा प्राण या ठिकाणी वेचलेला आहे. मी या ठिकाणी काम करू शकलो नाही. सुग्रीवाला विनंती प्रभू रामचंद्र करू. अरे माझ्या सर्व उड्या या लक्ष्मणाच्या जीवावर होत्या. लक्ष्मणाच्या या पुरुषार्थापुढे राजा रावण म्हणजे एक बापुडा आहे म्हणले. काय त्याची हिंमत नव्हती राजा रावणाची. पण या ठिकाणी माझा जो बंधू असलेला लक्ष्मण हाच या ठिकाणी गतप्राण झाला. मी आता या ठिकाणी काय करू. प्रभू रामचंद्र सुग्रीव सुमित्र माझी स्थिती गती सुमित्र माझी धरती रती सुमित्र माझी आढळ शांती त्रिजगती माझा. अरे या सगळ्या त्रिभुवनात या त्रिजगतात स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये माझी स्थिती माझी गती हा माझा बंधू सौमित्र म्हणजे लक्ष्मण होता. या लक्ष्मणाच्या जीवावर हे सगळं या ठिकाणी युद्ध मी जिंकत आलेलो आहे. परंतु आता ते माझ्याकडून होत नाही कारण माझा बंधूच या ठिकाणी जिवंत नाहीये. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सुग्रीवाला प्रभू रामचंद्र बोलू लागले. सुमित्र माझा निधावा सुमित्र माझा विसावा सुमित्र माझा ओलावा सुमित्र वेला जीव पाल कळचे. अरे सौमित्र म्हणजे हा लक्ष्मण माझा कसा आहे तर विसावा आहे. माझा या ठिकाणी निजावा आहे. माझा ओलावा हा सौमित्र म्हणजे लक्ष्मण आहे. या सौमित्राशिवाय या लक्ष्मणाशिवाय माझं हे जीवपण सुद्धा व्यर्थ आहे. सुग्रीवा या ठिकाणी ब्रह्मांड नायक असणारे प्रभू रामचंद्र सुग्रीवाशी बोलतात. सुमित्रे मोकालिता व्यथ काही नाही मी रघुनाथ जळ पहा ब्रह्मांड नायक असणारे प्रभू रामचंद्र हा मी जो पुरुषार्थ केला हे मी आतापर्यंत जेवढी ख्याती केली जळो जळो हे माझे मुख हे सर्वच्या सर्व जळून जाऊ. कारण काहीच करू शकलो नाही. जे काम करायचं ते काम करण्याच्या अगोदर मी माझा बंधू गमावलाय. आणि हा लक्ष्मण या ठिकाणी गतप्राण झाल्यामुळे या ठिकाणी असणारे पुढची जी सर्व काम आहेत ती व्यर्थ गेली. ते मी कोणतंच काम करू शकलो नाही. सुग्रीवाशी भगवंत बोलतात. अरे ज्या बिभीषणाला या ठिकाणी संरक्षण दिलेलं आहे आम्ही आम्हाला शरण आलेला बिभीषण त्या बिभीषणाला आता मात्र मला तोंड सुद्धा दाखवायची लाज वाटते सुग्रीवा. कारण ज्या माणसानं वचन दिलं आणि ते वचन जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर त्या माणसाच्या समोर सुद्धा जाता येत नाही. लाज वाटते त्याची. असं मी त्या बिभीषणाला काय म्हणलो होतो की तुला लंकेचा राजा बनवीन राजा रावणाला मारीन. पण हे मी करू शकलो नाही कारण माझा बंधू लक्ष्मण या ठिकाणी शक्ती लागून गतप्राण झालेला आहे. मला लाज वाटायली सुग्रीवाशी भगवंत. तर अभिषेक मजरून तुकरी. अरे या ठिकाणी सुग्रीवा जर तुझ्यात सामर्थ्य असेल तर या बिभीषणाला लंकेचा राजा बनव. राजा रावणाला तू मार
आणि माझ्यावर जे यांचं जे ऋण आहे ना, यांचं जे कर्ज आहे माझ्या डोक्यावर, त्यांना मी वचन दिलेलं आहे. ते वचन जर तू पूर्ण केलंस ना, तर खरंच मी तुझे अनंत उपकार या ठिकाणी ठेवीन. प्रभू रामचंद्र सुग्रीवाशी बोलतात. तुके मी तुमचा कृतवकारी जन्माचा ऋणी आहे सकळाचा. बहुत वाचा काय बोलून. अरे एवढं जर तू काम केलं ना सुग्रीवा, तर तुझे या ठिकाणी उपकार माझ्यावर किती असतील माहितीये. माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी सुद्धा तुझे उपकार माझ्यावरचे भेटणार नाहीत. तुझ्या जन्मोजन्मीचा या ठिकाणी उपकारार्थी राहील मी. एवढं जर माझं तू काम केलं ना, तर खरंच म्हणजे या ठिकाणी मी धन्य होईल. माझ्यावरचं जे ऋणाचं ओझ आहे ते ओझ या ठिकाणी कमी करावं लागेल. कमी करशील तू, असं त्या ठिकाणी सुग्रीवासी प्रभू रामचंद्र बोलू. म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरले चरण. करावे पहा, प्रभू रामचंद्र हे ब्रह्मांडाचे चालन पालन पोषण करणारे, तरी सुद्धा आपल्या एका भक्तासमोर त्या ठिकाणी नतमस्तक झाले, लोटांगण घालू लागले सुग्रीवासमोर. सुग्रीवा, या सर्व वानर सैन्याला, या बिभीषणाला किष्किंधेला घेऊन जा, कारण या ठिकाणी राजा रावण येऊन त्यांना मारून टाकील, असं या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलतात. कृपा करावी वानरासी सुख द्यावे प्रदेशी. भोगी स्त्री पुत्र राज्यासी शरदागतासी कुडावी. अरे या ठिकाणचे जे सर्वच्या सर्व वानर जेव्हा तू किष्किंधेला नेशील ना, सर्वांना त्या ठिकाणी तुझ्या राज्यामधल्या प्रजेला सुख देण्याचं काम कर. या बिभीषणालाही त्या ठिकाणी सोबत ने. तुझी त्या ठिकाणी पत्नी असतील, तुझी जी मुलं असतील, यांचं त्या ठिकाणी संरक्षण कर. सुंदर आणि आनंदानं त्या ठिकाणी राज्य कर, असं या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुग्रीवाशी सुमित्रा अरे या लक्ष्मणाशिवाय या ठिकाणी मी एक क्षणभर सुद्धा जगू शकत नाही. या ठिकाणी लक्ष्मणानं जर प्राण त्याग केला ना, तर मी उभ्या उभ्या माझाही प्राण त्याग करेन. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागले. सुमित्रा आणि या ठिकाणी स्वतःच्या देहामधला जो अग्नी आहे ना, तो अग्नीला पेटवीन आणि स्वतः या ठिकाणी भस्म होईल. ज्या ठिकाणी माझा बंधू लक्ष्मण गेलाय ना, त्या ठिकाणी लक्ष्मणाला जाऊन भेटेन. प्रभू रामचंद्र सुग्रीवाची जेथे गेला लक्ष्मणा वाह. तेथे सवे जाईना. प्राणधराते लक्षण करीन गमन सांगाते. आणि ज्या ठिकाणी माझा बंधू लक्ष्मण गेला ना, त्याच ठिकाणी मी जाईल, कारण जिथं तो तिथं मी. अर्धा क्षण सुद्धा लागू देणार नाही माझा प्राण त्याग करण्यासाठी. उभ्या उभ्या प्राण देईन आणि जिथं लक्ष्मण गेला तिथं मी जाईन. प्रभू रामचंद्र शरीर आणि जसे म्हणले वाळलेली लाकडं असतात, त्या लाकडाला जसं अग्नी लागल्यानंतर जसे भडाभडा भडाभडा जळतात,
अशा प्रकारची माझ्या अंगातली सर्वच्या सर्व हाड मास सगळंच्या सगळं जळून चाललंय, माझे सगळे अवयव विकळ झाले. सुग्रीवाला प्रभू रामचंद्र बोलला. सुग्रीव बोले रघुनाथा, हे बोलले न घडे सर्वता. तुझ विन राज भोगिता, महादेव माता वादती. सुग्रीवाला जेव्हा असे प्रभू रामचंद्र बोलले तेव्हा सुग्रीवाने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला उत्तर दिलं. महाराज, ज्या ठिकाणी भगवंता तू नाही त्या ठिकाणी आम्ही सुद्धा नाही. आम्ही तुझ्या माघारी या ठिकाणाहून त्या किष्किंधेमध्ये जाऊन राहणं आमच्याकडून होणार नाही. आम्हाला ते पातक लागेल. देवाला सोडून जर या ठिकाणाहून गेलो तर आम्ही जाऊ शकत नाहीत म्हणले देवा. जे या ठिकाणी तुझं होईल त्या ठिकाणीच आम्ही राहणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आम्ही हा जो दृढ भाव धरलेला आहे ना तुझ्या सोबतीला राहण्याचा, आम्ही किष्किंधेला जाणार नाही. सुग्रीव बोलतो. तुझं विन राज भोगले देविया भक्ष भक्षणे तुझ्या विना श्री सेवने मात्र गमना दोष. अरे तुझ्याशिवाय ज्या व्यक्तीनं राज्याचा भोग घेतला ना तर तो मातृगमने ठरेल. म्हणून आम्ही या ठिकाणी तुला सोडून जाणार नाही. सुग्रीव बोलतो. तुझा विना देवी स्वया भोग, वा वा. तुझ्या नावावर वा. कैसा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. अरे तुला सोडून ज्यानं विषय भोग घेतला ना, तुला सोडून ज्यानं विषयाच्या आसक्तीमध्ये जो बुडाला त्याला म्हणले कसला स्वर्ग आला. त्याला तर त्या ठिकाणी नरकामध्ये सुद्धा जागा मिळणार नाही. रामा, तुला सोडून आम्ही जाऊ शकत नाही. सुग्रीव भगवंताला बोलतो. तुझं विन भोगले सुखाचा वनी मरणा भरे जग साधे विधाता रघुकुल टिळक अकल्प नरक भोगावा. आणि ज्या व्यक्तीने या ठिकाणी स्वतः असलेला ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्राला सोडून आपल्या किष्किंधा नगरीत जर जाईल ना त्याला अकल्प नरक भोगावे लागेल. हजारो वर्षाचा एक कल्प होतो महाराज. असे अकल्प म्हणजे कितीतरी कल्प त्या ठिकाणी, त्याचं गणित नाही. एवढ्या प्रकारचा त्याला नरक भोगावे लागेल. मी या ठिकाणाहून जाणार नाही. रामाला तुझं जाणता रघुपती तेव्हाच्या माशिन शशी, रावण येऊन शीघ्र गती घातने किती करील. अरे ज्या ते रामा, तू जेव्हा आमच्यापासून दूर होशील, देव दूर झाल्यानंतर त्या माणसात काय राहणार आहे? आपल्या हृदयातला राम गेल्यानंतर आपल्या अंगात काय असते? असा रामा, तू जेव्हा आमच्यापासून दूर जाशील ना तेव्हा आमच्यामध्ये शक्ती राहणार नाही. शक्ती सर्व आमची क्षीण होईल. आणि आमची शक्ती क्षीण झाल्यानंतर राजा रावण येईल आणि आम्हा सर्वांना मारून टाकील. भगवंताला सुग्रीव बोलतो. मरावे रावण हस्ते तेथे सांगले आते अनुसरल्या तुझ्या माते केवी मागुते परतावे. आणि या ठिकाणी म्हणले राजा रावणाच्या हाताने मेल्यापेक्षा आम्ही याच ठिकाणी तुझ्या सोबतच आमचा प्राण त्याग करू. आम्ही राहणार नाहीत या ठिकाणी. म्हणून तुला सोडून आम्हाला जाणं शक्य नाही. सुग्रीव प्रभू रामचंद्राला बोल. श्रीरामाय सावधान निर्वाण करुण आपण तुरगुणनंदन. पहा, सुग्रीवाने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्रा, तू तर विवेकी आहेस, विचार करणारा, जगाला चालवणारा, जगाला बोलवणारा, जगाचे प्राण त्या ठिकाणी चालणार आहेस.
आणि तू जर या ठिकाणी एवढं निर्वाण मांडलं की मी प्राण त्याग करेन, तर आम्ही काय करावं? असं या ठिकाणी करणं तुमचं योग्य नाही. सुग्रीव त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलू लागले. दरडल विचारी ताची निर्वाण न करावे, गेला हे मारो तो कारे सिद्धी प्रतिसाधी. अरे तो विवेकी आहेस रामा, असं निर्वाण मांडू नको. आपण जो मारुती आपला जो हनुमान त्या ठिकाणी औषधी आणायला पाठवलेला आहे ना, नक्की येईल, 100% येईल, खात्रीने येईल. मी सांगतो, एवढं निर्वाण मांडण्याची गरज नाही. माझा ठाम विश्वास आहे, हनुमंत रिकाम्या हाताने वापस येणार नाही. पण तू अशी निर्वाणीची भाषा बोलू नको. प्रभू रामचंद्राला सुग्रीव बोल. सचलेले तरी विना प्रहार रात्रवडे कपरारात्माय कपिलराव शेषी भार घेऊन. अरे फक्त 2 प्रहरच रात्र झाली, अजून 1 प्रहर बाकी आहे. आत्ताच्या आत्ता हनुमान औषधी घेऊन येईल, तू काळजी करू नको. प्रभू रामचंद्राला सुग्रीव महाराज. हनुमान थेन गेले समाचार देते निराहिला. हे विलंब जाविला पुरे कावहिला परतता. रामा, ज्या अर्थी या ठिकाणाहून हनुमंत गेलेला आहे ना, तो गेला तर काम यशस्वीच करून या ठिकाणी येणार. रिकामा परतणारच नाही हनुमान, असा मला ठाम विश्वास आहे. तू या ठिकाणी निर्वाणीची भाषा करू नको. हनुमान औषधी आणल्याशिवाय राहणार नाही. सुग्रीव बोलतो. काहे पडेला तळे मुंडी छळे उठून मारुतीला तुला दयाची शक्ती त्रिजगती नाटोपे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, हनुमंताला काहीतरी विघ्न आला असेल. पण केवढे जरी विघ्न आला असेल तर हनुमान त्या विघ्नाला त्या ठिकाणी तोंड देईन आणि औषधी आणल्याशिवाय राहणार नाही. सुग्रीव महावीर राम नाम निरंतर अरे हनुमान कसा आहे तर आदट आणि दाटुका वीर आहे. आदट म्हणजे जगात कुणालाच न भिणारा, आणि दाटुका म्हणजे सर्वांना भीती घालणार आहे. हनुमंताचं बळ सामर्थ्य तुम्हाला माहिती आहे. हनुमान एकदा गेला म्हणजे रिकाम्या हाताने येणार नाही. तुम्ही निर्वाणीची भाषा करू नका. सुग्रीव प्रभू रामचंद्राला अरे ब्रह्मादिक देवांनी त्या ठिकाणी जर त्या हनुमंतासोबत युद्ध करायला सुरुवात केली तर हनुमंत ऐकणार नाही. कोणत्याच देवासुरांना त्या ठिकाणी हनुमान न भिणारा आणि कधीच न त्या ठिकाणी नाटोपणारा हनुमान आहे. म्हणून हनुमंताच्या पुढे केवढं जरी विघ्न आलं तरी त्या विघ्नाचं त्या ठिकाणी निर्विघ्न करून हनुमान आल्याशिवाय राहणार नाही. सुग्रीव समोर आले ना तर त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी स्वतःच सामर्थ्य दाखविले एवढा बलवान हनुमान आहे. लहानपणी जेव्हा जन्माला तेव्हा सूर्याला गिळायला गेला होता, साधा बलवान हनुमान नाही. अशा हनुमंताला त्या ठिकाणी यायला उशीर लागणार नाही. प्रभू रामचंद्र सुग्रीव त्या ठिकाणी बोलू लागले. आदिज हनुमान उंच पर्वताचा बाळा देखून यावा मरता एकाच हेरा पडावे. तेवढ्यात म्हणले आधीच ढिसाळ दिसणारा हनुमान
हनुमंतानं जेव्हा पर्वत आणायला गेला तेव्हा त्या ठिकाणी विराट रूप धारण केलेलं आहे. अवाढव्य असा हनुमान दिसणार आणि त्याच्या हातामध्ये तो पुन्हा शेपटीमध्ये पर्वत असलेला. अजून त्या ठिकाणी मोठाच्या मोठा दिसू लागला आणि तो या ठिकाणी आपल्याकडे येतोय की काय, अशामुळे त्या ठिकाणी त्या वानरांची अवस्था कशी होती ऐका. हनुमान जेव्हा असा अवाढव्य पर्वत घेऊन त्या येताना दिसल्यानंतर वानरांची झालेली अवस्था त्या 10व्या मध्ये सांगितली महाराजांनी. काही वानर त्या ठिकाणी त्या दर्या खोऱ्यात लपू लागले, काही सागराकडे पळू लागले, काही झाडाकडे पळू लागले, काही झाडाला कवटाळू लागले, काही त्या ठिकाणी दगडधोंडे घेऊन त्या ठिकाणी युद्धासाठी तयार झाले, काही जण प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे येऊन लपू लागले. अशी अवस्था त्या हनुमंताला पाहिल्यानंतर झाली. आणि असा तो हनुमान या ठिकाणी पर्वत घेऊन येत असताना कुणाला ओळखू आलेला नाही. प्रभू रामचंद्राने हे वानर सगळे पळत असताना सर्वांना सांगितलं भिवू नका. भगवंतानं त्या ठिकाणी माहेश्वरी ठाण मांडला, हातात धनुष्यबाण घेतला, बाण त्या धनुष्याला लावला आणि उभा राहायला काय बोलतात. माझे वचन परिसावे. सगळ्यांना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं सांगितलं, सुग्रीवाला, नळाला, निळाला, जामवंताला मी जे सांगतो ते ऐका. काय सांगतात प्रभू रामचंद्र ऐका. अरे आपले जे वानर या ठिकाणी इकडं तिकडं पळतात ना, त्यांना जी भीती वाटते ना, त्यांना भिवू नका म्हणा. त्यांना एका ठिकाणी शांत बसवा. मी असल्यानंतर या ठिकाणी भ्यायची गरज नाहीये. जे बी कोणी या ठिकाणी मायावी राक्षस येत असेल ना, त्याला एका बाणात मारल्याशिवाय राहणार नाही. कोणी भिवू नका प्रभू रामचंद्र. मायावी रूप धारण करून या सर्व वानरांना मारण्यासाठी येतोय वाटतं. सर्व वानरांना मारण्यासाठी येणारा कोणी बी असू द्या, एका बाणात त्याला मी या ठिकाणी दंड देईन, त्याला ठार मारेन, असे प्रभू रामचंद्र आवेशात बोलतो. मोठ्याच्या मोठं रूप धरून सर्व वानराला भिडवितोस काय? एका बाणात तुझा खात्मा करेन. प्रभू रामचंद्र सर्व वानर सेने समोर बोलतात. प्रभू रामचंद्रानं माहेश्वरी ठाण मांडलेले, हातात धनुष्य घेतलेला आहे, बाण त्याला लावलेला आहे. मायावी राक्षस येतो की काय असं वाटल्यामुळे बाण सोडणार. तेवढ्यात हनुमंत प्रभू रामचंद्रानं ओळखला. ओळखल्यानंतर काय अवस्था होती आहे. तेवढ्यात म्हणले तो हनुमान जो असणारा, ज्यानं काळाग्नीचं रूप धारण केलेलं, जसा काळ यावा कृतांत यावा अशा प्रकारचा हनुमान पर्वत घेऊन
बाणासह त्या प्रभू रामचंद्राच्या जवळ आला. सैन्याचा वेळी तारे ठेवून पतंगोरी नमावया कपी केसरी वानर भारी चालिला. त्या ठिकाणी त्या हनुमंतानं जो आणलेला पर्वत आहे, सर्व वानर सेना बसलेली आहे. सर्वांच्या मध्ये तो पर्वत खाली ठेवलेला आहे आणि जी जी त्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी आहे, त्या वरिष्ठ मंडळींना वंदन करण्यासाठी, प्रणाम करण्यासाठी हनुमंतराचा समर्थाले भरतासी उठविया तो मित्रासी निर्मळे विनानासो अविवेक शीघ्रयेवो. आणि पहा, त्या ठिकाणी हनुमान जेव्हा ते पर्वत घेऊन आले तेव्हा त्यांच्या सोबत एक बाण आलेला आहे बघा. भरतानं बाणावर बसून त्यांना पाठवलं होतं. त्या बाणासोबत आता हनुमंतराय काय संवाद करतात आहे. आज्ञा पिता भरतमान माने करुण्यान मन करुणा भूषण रक्षण. आणि त्या बाणानं हनुमंताला आपल्या ज्या ठिकाणी पोहोचवायचं होतं त्या ठिकाणी पोहोचवलं. आणि हनुमान तो पर्वत खाली ठेवल्यानंतर त्या बाणानं हनुमंताची आज्ञा घेतली आणि भरताच्या दिशेनं आकाशामध्ये निघाला. बोलविता भरतमाना सुदान उसळला गगनाची भिजून कळपे आकाशी तिने वेगेशी चालिला. ज्याप्रमाणे म्हणले एखादी वीज चमकावी अशा प्रकारचा तेजस्वी बाण आकाशामध्ये भरताकडे जाण्यासाठी निघाला. लखनाच्या डोंगराचे सारी सुरक्षा करे ठेवणे मिळणारी तत्वर दर्शना कपिंद्र चालिला. आणि त्या ठिकाणी त्या वानरांच्या समोर, प्रभू रामचंद्राच्या समोर तो जो पर्वत ठेवला, लख 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 अशा प्रकारच्या त्याच्यावरच्या वनस्पती चमचम करतायत, अशा प्रकारचा पर्वत ठेवून हनुमान प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी निघाले. लोटा कर श्रीराम चरणा पुढत पुढत करी नमना. नमन सुग्रीवाग्नि सेना अंग दही दानन मेला. पहा, या हनुमंतानं सर्वात प्रथम लोटांगण घातलं महाराज प्रभू रामचंद्राच्या समोर. जसा औषधी आणायला गेला होता आणि औषधी आणल्यानंतर भगवंताला पहिलं साष्टांग वंदन केलं. त्यानंतर त्या ठिकाणी सुग्रीवाला नमस्कार केला, विभीषणाला नमस्कार केला आणि जो आपल्या वानर सैन्याचा जो युवराज होता असा अंगद आलाय त्या ठिकाणी हनुमंतांना. तळजीळ जांबुवंत नलिने दुष्पती समस्त होवे नियती विनिता काय बोलत कपिंद्र. पहा, त्या ठिकाणी असणारे जे जुत्पती आहेत, नळ नीळ जामवंत, जे मोठे मोठे वयानं श्रेष्ठ, ज्ञानानं श्रेष्ठ असणारे हनुमंताच्या, त्यांचंही त्या ठिकाणी हनुमंतानं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर हनुमंत काय बोलतात आहे. मग विलंब लागला तेथ विगणे मुठणे बहुध औषधी आच्छादी पर्वत विढाली चित लाविले. पहा महाराज, हनुमंतानं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. मला या ठिकाणी येण्यासाठी विलंब झाला, उशीर झाला. काय उशीर झाला? माझ्या समोर अनंत प्रकारची संकट आली. नवे नवे जेव्हा मी पर्वतावर गेलो तेव्हा त्या पर्वतावरच्या औषधी सुद्धा मला त्या ठिकाणी दिसत नव्हत्या. अशा प्रकारचं त्या ठिकाणी उशीर झाल्याचं कारण हनुमंत सांगतात. शुक्ती झाली प्रतिहात काही नाठवे मता बहुत चतुर झालो तेथ मगर गुणात मरेला. माझी जेव्हा त्या पर्वतावर गेलो एकही औषधी मला सापडत नव्हती.
माझ्या अंगातली सर्व शक्ती क्षीण झाली होती. कारण एवढं अंतर कापून या ठिकाणी आलो, औषधी न्यायची पण औषधी सापडत नाही, काय करावं. त्यावेळी म्हणजे माझ्या हृदयातला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मी स्मरण केलं. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी मी आठवले आणि त्यांनी मला बुद्धी दिली. काय बुद्धी दिली सांगा. अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी दिदली खडतरा समूळ पडवली डोंगरा मग सत्वर चालिलो. माझ्या हृदयात असणारा आत्माराम, त्या आत्मारामाचं मी स्मरण केल्यानंतर मला बुद्धी दिली. बुद्धी अशी दिली की खरतड प्रकारची. अरे काय बसला म्हणली ते औषधी पाहत एक 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 उजळ पर्वत. अशा प्रकारची बुद्धी दिल्यानंतर मी शेपटीला वेळा टाकला आणि पाय पर्वत मार्गे आणि पाय म्हणले तो पर्वत मी शेपटीनं माझ्या हातामध्ये उचलला. पर्वत घेऊन जेव्हा इकडे येण्यासाठी निघालो तेव्हा मध्यंतरी मार्गामध्ये एक म्हणले नवलाची गोष्ट घडली. काय नवलाची गोष्ट घडली. एक राम नामांकित बाण म्हणले माझ्याकडे आला. तेजस्वी अशा प्रकारचा राम नामांकित बाण माझ्या जवळ आल्यानंतर काय झालं. बादेवी राम नाम देखता वाहत विस्मय झाला चिता नामी अनुसरुनी तत्वता गेलो रघुनाथा जवळ माझ्याकडे एक असा राम नामांकित बाण आला आणि त्या बाणावर म्हणले राम असं नाव असल्यामुळं मी त्या बाणाला अनुसरलो. त्या बाणाच्या पाठीमाग त्या नंदी ग्रामामध्ये उतरलो. असं त्या ठिकाणी हनुमंतराया प्रभू रामचंद्र माकड आहे. पाला खाणारा वानराला कसला विचार. राम नामांकित बाण पाहिला आणि इकडे येण्याच्या अगोदर म्हणले त्या बाणासंग खाली गेलो. रामाला हनुमंत बोलतात पुढे पूर्व आणि पहा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी गेल्यानंतर देखिला जैसा मूर्तिमंत त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी जेव्हा मी त्या बाणाच्या समोर बाणाच्या सोबत खाली उतरलो, समोर पाहिलं तर त्या ठिकाणी आश्चर्य. जसा मूर्तिमंत माझा श्रीराम आहे असा मी त्या ठिकाणी भरत पाहिला. अशी त्या ठिकाणी हनुमंतांना आपल्याला उशीर का झाला याविषयी सविस्तर माहिती प्रभू रामचंद्राला सांगत असताना आणि त्या मूर्तिमंत रामासारखा असणारा भरत जेव्हा मी पाहिला तेव्हा मला वाटलं की माझा राम लक्ष्मणाला रणांगणामध्ये सोडून या ठिकाणी का आला. अशा प्रकारचं त्या ठिकाणी हनुमान सांगू खडतर अति तिकट वादवक्र रघुवीर क्षमा. आणि त्या ठिकाणी जो असणार
भरत आहे तो मला राम दिसला आणि राम दिसल्यामुळे मी अतिशय तिखट शब्दामध्ये बोललो. परवा दिवशी आपण ऐकलं काय काय बोलले भरत महाराज. अतिशय खरतड शब्दामध्ये रामा मी तुम्हाला बोललो आणि त्यासाठी मला क्षमा करा. हनुमान त्या ठिकाणी क्षमा मागू लागले. भरत प्रेमे आनंद प्रेमे लोभले प्रेमिला देवेले सामळित प्रेमे डुलत सर्वदा धन्य भरताचे जीवित धन्य भरताचे धन्य भरताचे सर्वदा धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञानराम नायक सर्वदा धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचे विद्यार्थ धन्य भरताचे सिद्धांत श्री रघुनाथ सर्वकर्मा धन्य भरताचे मूळ धन्य भरताचे सर्व धन्य सर्व श्रीमणा विष्णुराम भरत राम प्रेमे डोबरा भरत राम कोंडला भरत श्रीराम नारा समाय भरला श्रीराम भरत देखोनी राघवा मन लोभले भरत भावा भरत गिरिलो आघवा देह भावा विसरलो. रामा जेव्हा मी त्या नंदीग्रामामध्ये भरत पाहिला जसा मूर्तिमंत श्रीराम पाहिला त्या भरताचं प्रेम पाहिलं. धन्य भरताचं कुळ धन्य भरताचं जीवन धन्य भरताची भक्ती धन्य भरताचं रामावरचं प्रेम धन्य भरताचा त्या ठिकाणी असलेला परिसर धन्य भरताचा नंदीग्राम अशा प्रकारचा त्या ठिकाणी राममय झालेला मी भरत पाहिला आणि स्वतः हनुमान पण विसरून गेलो रामा. म्हणून मला उशीर झाला. हनुमान बोलले साक्षीता भरत धर्म गोडे रसनार साते वसंते आले कवितार पुढे सपले मावडे भरताची घेता भरत वंदन मंदग्राने विसरे कलावर घराने कुंडला प्रमानंद परम भक्तवंत भरताचा वचन भरत संगी वावे लागला आणि अंगत विसुर स्पृष्टांत प्रेम भरत मनी मन संगले पाय कमया मुगल तुमच्या द्वार बले निश्चळ झाले प्रेम नाट विदे नाट कार्याच्या नाट भरता बांधा कपी भरती आकर्षणी वरती मावळले सुखे सीताराम कृष्ण उर्मिला पती सुंदरे कोण. आणि पहा अशा प्रकारचा जेव्हा भरत पाहिला नंदीग्राम पाहिला तेव्हा माझे जे असणारे 5 विषय रूप रस गंध हे जे 5 विषय म्हणले 5ही विषय राम झाले. त्या ठिकाणी माझ्या डोळ्यानं जे जे पाहिलं जे जे दिशे भूत ते मानिजे भगवंत असं जे जे माझ्या डोळ्यानं पाहिलं ते मला प्रभू रामचंद्र दिसलं. जे म्हणलं त्या ठिकाणी ऐकलं त्या नंदीग्रामामध्ये प्रत्येक जो शब्द ऐकला तो राम ऐकला फक्त दुसरं काय ऐकलं नाही. जे जे नाकाने त्या ठिकाणी श्वास घेतला ते सुद्धा त्या ठिकाणी म्हणले रामाचा आला. जी त्या ठिकाणी रसना म्हणजे जी जिभीनं चव घेतली ती सुद्धा रामाची घेतली. अशा प्रकारे माझ्या पंचेंद्रियानं त्या ठिकाणी राम पाहिला राम अनुभवला म्हणून मी विसरून गेलो. हनुमान आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी नंदीग्रामामध्ये मी राममय परिसर पाहिला म्हणून बोलून गेलो. आणि हे म्हणले पाले खाणार माकड विवेकी आहे विचारण्याच्या जवळ याला बुद्धी नाही. बुद्धिमत्ता वरिष्ठ मासे असणारे हनुमान त्या ठिकाणी भगवंता समोर म्हणतात मी मूर्ख आहे पाला खाणार माकड आहे आणि आपल्याजवळ जराशी बुद्धी आली तर मी माझ्यासारखा कुणीच नाही असं आपण म्हणतो. या ठिकाणी हनुमान सांगू लागले देवा मला क्षमा करा म्हणून मला उशीर झाला. हनुमान बोलले मनोनी घातले लोटांगणा सुदर्ण माता धरले चरण मज क्षमा करो रघुनंदन आवे वेहीन मरकट. रामाचे दृढ प्रकारचे असे त्या ठिकाणी चरण हनुमंतानं धरले पाय धरले. महाराज मला क्षमा करा मी अविवेकी असा या प्रकारचा वानर आहे माकड आहे मला त्या ठिकाणी बुद्धी नाही आणि मी खरंच या ठिकाणी यायला उशीर लावला. हनुमंत त्या ठिकाणी
तटस्थ झाला रघुनंदना रामी नाठवे रामपण भरत संपूर्ण कोंडला. अशा प्रकारचा हनुमंताच्या मुखातून प्रभू रामचंद्रानं आपल्या बंधू असलेला भरताची हकीकत ऐकली आणि जे जे त्या ठिकाणी भरताचं ऐकलं तेव्हा प्रभू रामचंद्राच्या सगळ्या तन मन धनामध्ये भरत कोंडला. भरत मग त्या ठिकाणी राम झाले. स्वतःच्या भावाची 14 वर्षानंतर गोष्ट हनुमंताच्या मुखातून ऐकायला मिळाली. तिकडं भरतालाही 14 वर्षानंतर रामाची गोष्ट हनुमंताच्या मुखातून ऐकायला. या ठिकाणी राम सुद्धा भरताच्या गोष्टी सांगून ऐकून त्या ठिकाणी भरत होऊन गेला. अशी अवस्था रामाची. प्रेमे भुलला रघुनाथ वा वा. पुढे भरत उठे धावत प्रेमे अद्भुत भरतात. पहा महाराज, भावासाठी भाऊ कसे असतात. उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रभू रामचंद्राने भरताचं आहे. आपल्या कलियुगामधले भाऊ बघा कसे आहेत आणि या रामायणातले भाऊ कसे आहेत. आज रामायणाचे हे आचरण करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. म्हणून गावोगाव रामायणाच्या कथा व्हायला पाहिजे. रामायण हे माणसानं जीवन कसं जगावं हे सांगते महाराज आणि भागवत माणसानं मरण कसं स्वीकारावं हे सांगते. परंतु आचरणासाठी रामायण या ठिकाणी खास दिशादर्शक मार्गदर्शक आहे. या ठिकाणी भारताची सगळी वार्ता हनुमंताच्या मुखातून प्रभू रामचंद्रानं ऐकली. राम विसरून गेले. माझा भाऊ 14 वर्षानंतर या ठिकाणी त्याच्याविषयी माझ्या कानावर 2 गोष्टी आल्या. स्वतः समोर हनुमान असताना समोर भरतच आहे की काय, अशा प्रकारचा समोर हनुमान दिसला नाही तर भरत दिसला. एवढं बंधू प्रेम आणि त्या हनुमंताला भरत समजून मिठी मारण्यासाठी प्रभू रामचंद्र धावला. वरते तपे सायासी उगरे परम आचरणासी उपवासी मदलागी. अरे या ठिकाणी हनुमंत समोर आहेत भगवंताच्या. प्रभू रामचंद्राच्या समोर हनुमंत असताना त्यांना भरत समजून प्रभू रामचंद्र बोलतात. अरे माझ्यासाठी तू त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी राहिला. 14 वर्ष उपवासी आहेस. 14 वर्ष त्या ठिकाणी माझी वाट पाहत बसलास. केवढं त्या ठिकाणी वैराग्य धारण तू केलं भरता. हनुमंताला भरत समजून प्रभू रामचंद्र सुंदर प्रभू रामचंद्राला तो भरत दिसतो महाराज. अरे चल उठ म्हणले भरता. 14 वर्षाचा उपवास या ठिकाणी माझ्या सोबत सोड. 2 जण या ठिकाणी 6 प्रकारची त्या ठिकाणी अन्न आपण सेवन करू. काय म्हणले हा जटाचा संभार या ठिकाणी तुझ्या डोक्यावर. चाल सुंदर प्रकारची वस्त्र अलंकार परिधान कर. असं त्या हनुमंताला बरंच समजून प्रभू रामचंद्र सुंदर भूषेल अंगीकारी. अरे सोडून टाक म्हणले ती डोक्यावर बांधलेल्या जटा. सुंदर प्रकारचं स्नान करून आपल्या अंगावर असणारी आभूषण असतील अलंकार असतील ते सर्वच्या सर्व अलंकार त्या ठिकाणी परिधान कर. हनुमंताला भरत समजून प्रभू रामचंद्र भरत भावे कपी
रामानंदी देखता कद सुग्रीवासी प्रेम पुरुष महाराज या ठिकाणी हनुमंत असणारा जो समोर आहे परंतु तो भरत दिसतोय प्रभू रामचंद्राला. त्याच हनुमंताला पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्र आलिंगन देऊ लागले. माझा बंधू भरतच आहे असं समजून. चाल उठ म्हणले या ठिकाणी. तू खूप थकलास, तू खूप भागलास अशा प्रकारच्या हनुमंताला भरत समजून प्रभू रामचंद्र बोलतात. त्या ठिकाणी असणारे सर्व प्रकारचे जुत्पती नळ नीळ जामवंत आणि अनेक मोठे मोठे वानर त्या ठिकाणी चकित झाले. काय बंधूचं प्रेम असते, काय भावा भावाची माया आहे. भरत नुसता या ठिकाणी भरताच्या गोष्टी ऐकल्या तर प्रभू रामचंद्र भरताची अवस्था झाली. भरत त्या ठिकाणी राम पण स्वतःच विसरून गेले. महाराज काय भावांचं प्रेम असावं. या दोघांची भेट झाली नाही, फक्त यांची गोष्ट ऐकली तर यांची अशी अवस्था झाली. जर प्रत्यक्षात हे दोन भाऊ भेटले तर काय प्रेम असेल त्यांचं. सगळ्या जुत्पतींना त्या ठिकाणी नवल वाटत.